आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे अश्विनी भूषण ठोंबरे. नणंदबाई आणि जाऊबाई आव्हान देणार आहेत. नीलम प्रवीण बैलमारे तर जाऊबाई आहेत कोमल किशोर ठोंबरे. या सगळ्या कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. नमस्कार. 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 घ्या उखाणा. स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून, भूषणरावांचे नाव घेत्यास त्यांच्या बाजूला बसून. काय सांगता? मग तुम्ही पण घ्या आता उखाणा. तुमच्या येण्याने दिवस झाला स्पेशल, अश्विनी राणी माझी सर्व कामांमध्ये आहे कुशल. अरे वा. वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. या माझ्या मोठ्या सासूबाई. नमस्कार. ते बाबा. नमस्कार बाबा. या माझ्या सासूबाई. नमस्कार. आमचे बाबा. नमस्कार. नणंदबाई. नमस्कार. त्या पण नणंदबाई. नमस्कार. या जाऊबाई. नमस्कार. आणि ते दीर. नमस्कार. आता सांगा माहेर कुठलं? कल्याण. कल्याणला कुठे? कल्याण म्हणजे प्रॉपर डोंबिवलीमध्ये दावडी. मग माहेरी कोण कोण असतं तिकडे? मम्मी पप्पा, मोठी फॅमिली, जॉईंट फॅमिली. बालपण कसं गेलं? खूप छान, आनंदी. काय करायचे आई बाबा? बाबा पहिला पूर्वी माझी रिक्षा चालवायचे आणि मग नंतर त्यांनी रेती सिमेंटचं वगैरे दुकान टाकलंय. तुम्ही किती भावंड? मी एकटीच आहे आणि माझा भाऊ आहे. तो काय करतो? तोही आता पप्पांसोबत दुकानातच असतो. तुमचं बालपण कुठलं? इथे ठोंबरेवाडी गाव. इकडे. इथे. कसं गेलं बालपण? छान गेला. तुमचे आई बाबा काय करायचे? बाबा आता रिलायन्सला आहेत. आई गृहिणीच आहे. गृहिणी. हो. आपण काय करता? माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 4 वर्ष झाली. पण लग्न कसं जमलं? तुम्ही इकडे हा. आणि या तिकडे. आम्ही आई बाबा स्वाध्यायी, आमच्या हे कुटुंब स्वाध्यायी आहे. आणि जे आमच्या इथे एक भाऊ येतात स्वाध्यायचे, त्यांची मिसेस आमच्या गावातली म्हणजे दावडीची. बाबा एकदा बोलले की मुलगी असेल तर सांगा. मग त्यांनी सांगितलं घरी आणि मग त्यांचे सासरे आणि माझे पप्पा खास असे फ्रेंड की आपणच बघूया, मुलगा चांगला आहे असं तसं. तेव्हा मी 2nd इयरला होती. मला माहिती नव्हतं माझं लग्न करायचं. त्यांना विचारूया, तुम्हाला हे माहिती होतं काय चाललंय 2nd इयरला? नाही. तुम्ही तिकडे गेला होता बघायला? एकदा फर्स्ट टाइम गेलतो बघायला. मग बघितल्याबरोबर होकार? हो. का? आवडलेली. पण तो दिवस, तो क्षण आठवतोय बघायला गेला होता? हो. काय झालं होतं तेव्हा? खूप माणसं होती. नको होती, एकट्याच पाठवायचं ना. ऍक्च्युली तिथे मला बघायच्या आधी पाहुण्यांनाच बघितलेलं. तिला माहितीच होतं मुलगा कोण आहे. हो. ताईंच्या मिस्टरांना बघितलं होतं. ऍक्च्युली दोघंही पिंक कलरचे शर्ट घालून आले होते. ते इकडे याच्यात सोप्यात बसले होते आणि हेच समोरच्या सोप्यात. माझा भाऊ आला, आत्याचा मुलगा, मला बोलतो पिंक कलरचा शर्ट घातला, सोप्यात बसलाय. आता मी यांच्या मिस्टरांना बघितलं आणि मी घरात गेले, जाम गोंधळ, पक्के रडायची सुरुवात. तुम्हाला कळतं की नाही कळतं, मी किती म्हणजे मी यंग आहे, त्यांचं थोडंसं लग्न झाल्यासारखं वाटतं, अशा मुलाशी माझं लग्न करून देतं. तर मग त्याच्यानंतर माझा मामा बोलतो तू नक्की बघितलंस का, तुझं काय आहे? नाही. तर मी बघितलं नाही. तू मला काय बोललास की पिंक कलरचा. तर मी इकडच्याच मुलाला बघितलं. अरे त्या म्हणजे मुलाच्या बहिणीचा नवरा आहे तो नाहीये. मग परत 2 दिवसानंतर परत यांना बोलवलं. मग तेव्हा दुसऱ्यांदा बघितलं तेव्हा काय झालं? दुसऱ्यांदा बघितलं तेव्हा आम्हाला डायरेक्टली बोलायलाच सांगितलं. म्हणजे तेव्हा मी लहानपणी जेव्हा 3 वर्षाची असल्यापासून बैठकीला बसायची. तर माझ्या एकच मनात होतं की मला बैठकीला जाऊन दिलं तर मी लग्न करायला तयार आहे. मला दुसरा मुलगा चॉईस नाही, माझा काहीच नाही. आणि मी स्वाध्यायी करेन, मी दोन्ही गोष्टी करेन. आणि ते बोलले की बिंदास बस, कुठेही बस, फक्त मनाने चांगली राहा, एवढंच मला सांगितलं. का वाक्य पाठ करून गेले? बहिणीने सांगितलं होतं वाक्य बोलून नाही, पण तुम्ही मनापासून सांगितलं. मग तेव्हापासून तुम्ही? मग मी पप्पांना बोलले की ठीक आहे, ओके. ओके. आणि मग किती दिवसांनी लग्न झालं? 2 महिन्यांनी लगेच. काय बदल होतो लग्नानंतर? काय फरक पडतो? एकट्या राहण्यात ना दोघे राहण्यात फरक आहे खूप. त्या म्हणतात टॉम अँड जेरी सारखं भांडत असतात. नॉर्मली थोडं चालतो ना तेवढं. कुठल्या विषयावर? भांडण नाही तर आयुष्याला मजा तरी काय आहे. करा माझ्या आयुष्यात. बरं, घरातल्या सगळ्यांना तुमच्याबद्दल काही ना काही बोलायचं आहे. सासूबाईंना आधी विचारतो, काय सुनेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? छान आहे, मन मिळावं आहे. हौशी. बर. आणि मुलगा तुमचा? मुलगा पण छान आहे. लहानपणी कसा होता हो? लहानपणी म्हणजे तो शांतच होता. आता थोडासा राग आहे त्याला, पण शांतच येत असत. म्हणजे लग्नानंतर रागराग व्हायला? नाही नाही, तसं पटकन त्याला राग येतो. लहानपणी शांत होता, आता रागराग करतो. लहानपणी शांत असत, मोठं झालं कधी मुलं थोडीशी हे होतात. पण लग्नानंतर होतात ना? नाही, लग्नानंतर नाही. तसं त्याला थोडासा राग येतो, पण लगेच शांत होतो. आई एकदम ठरवून उत्तर देत खरं आहे ते सांगायला. हो ना. जास्त कोण चांगलं आहे दोघात? एक
दोन्ही चांगलीच आहेत. नाही पण तरी सुद्धा ती त्यातले खूप त्यात प्रेमळच आहे तशी ती. कोण ही प्रेमळ आहे आणि मुलगा मुलगा पण मला प्रेमळच आहे. नाही पण मला सांगा 1 नंबर आणि 2 नंबर जर रिझल्ट लावायचा असेल बक्षीस 1 नंबर ती. 1 नंबर सुनबाई 2 नंबर मुलगा केलं की नाही जादू रात्री सुनबाई जे आमच्या आहेत त्यामध्ये आम्हाला काय बोलण्याची गरज नाही. आता ज्यावेळी आम्हाला वाटलं की ही शाळा कॉलेज सोडली ना परत आम्ही हिला करून आणले हिला काही जमतंय का नाही, पण ती तिच्या भावाच्या मिसेस जे आहेत त्यांच्याकडे ती 15 दिवसामध्ये सगळं शिकून घेतली आणि आता तुम्ही 50 पाहुणे जरी आले तर ती तुमचं पाहिजे तेवढं जेवण करायला तयार असते ती. बोला तुम्ही यांच्या मी नणंद तिची. नणंद मोठी हो. म्हणजे ह्या नणंदबाईंचा धाक हो ना? नाही 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 पण असतं चांगलं ना, आहे. घरामध्ये नणंदबाईंचं थोडं असतं मी हा, ऐकलंय हो नाही पण नाही. असतं पण आमच्या इथे नाहीये. तुमचं सासर कुठे? खोपोली मुळगाव. पण साधारणतः इथे आल्यावर किती दिवस राहता? 2 दिवस. लगेच ह्या सांगतात जा म्हणून. नाही नाही आम्हाला सुट्टी नसते ना. मला वाटलं तुम्ही असं करता 2 दिवस आम्हीच फोन करून बोलवतो त्याच दोघी बोलवतात पण म्हणून. या 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 तर त्या मग त्या माझ्या 2 वहिन्याच दिवसासाठी. बोलवतात ताई या ताई या. हा आणि जा 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 नाही नाही जा जा म्हणतच नाही त्या आम्हीच जातो. द्या आजींकडे द्या जरा. काय सांगा सुनेबद्दल? मस्त आहे सून. सून चांगली आहे? 2 सून आहेत ना, मग जास्त चांगली कुठली? दोन्ही पण. तुम्ही सांगा काय सांगणार वहिनीबद्दल? अश्विनी तशी खूप चांगली आहे. होय ना? भावाला मिळून मिसळून घेते, सर्वांना सांभाळून घेते, छान आहे म्हणजे काय हे नाही. आणि आमच्या घरामध्ये ती ॲडजस्ट झाली व्यवस्थित. बरं कुठे कुठे फिरायला घेऊन गेलात सांगा 4 वर्षात? 4 वर्षामध्ये कुलू मनालीला. नंतर नंतर कुठे इथे लोकल फिरत असतो मी, लोणावळा पुणा. लोणावळा पुणा हो, सगळीकडे. इकडे फिरत असतो. पण किती हौशी आहेत या? खूप हौशी आहेत. खूप हौशी. घरामध्ये सगळ्यात हौशी तीच आहे. आणि खरेदी वगैरे करायला कितपत आवडतं? भरपूर. किती शांत बोलतात होते, कशाला रागावता त्यांच्यावर? इतकं शांत बोलणाऱ्या माणसावर कोण रागावतं का हो? हा? बरं एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला आणि ते जर आव्हान तुम्ही पूर्ण केलं तर या माऊलीला बक्षीस मिळणार, सोन्याची नथ. बघूया ती सोन्याची नथ ते मिळवून देणार का. जाऊबाई आणि नणंदबाई आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. कधी एकदा बोलायला मिळेल असे वाट बघतायत. थांबा तोपर्यंत आधी या खेळात काय घडतं ते बघूया. समोर 3 वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या स्पर्शाने ओळखायच्या आहेत. वहिनी त्यांचा हात पकडा आणि एक एक वस्तूचा स्पर्श करा. कोणी बोलायचं नाही. बघूया 3 पैकी किती ओळखतायत. चणे. अभिनंदन, पहिलं बरोबर आलं. मूग. हवरी. थांबा. चहा पावडर. अभिनंदन. मूग कसे ओळखले हो? मूग ओळखले, छोटे आहेत ना. कारण वहिनी चिडल्या की ते मूग गिळून गप्पा. वहिनी अभिनंदन, ही सोन्याची नथ त्यांनी मिळवून दिली तुम्हाला. आता तुम्ही मी नणंद. नणंदबाई, तुम्ही जाऊबाई, बरोबर. तुमचं माहेर कुठलं? पळसपे. तुम्ही किती वर्षापूर्वी या घरात आला? मला 17 वर्ष झाली. 17 वर्ष. म्हणजे तुम्ही मोठ्या हा. हो? बरं बरं. आणि तुम्ही इकडनं कधी गेला? 2007 ला. काय हो, काय सांगणार, कसं वाटतंय आज तुमच्या सौभाग्यवती इथे कार्यक्रमात आहे? खूपच छान वाटतंय. होय ना? हो, माझ्या ताई बरोबर आणि ती दोघे पण सारख्याच आहेत. काय हो मला सांगा ताई, 3 भाऊ आणि तुम्ही, कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान गेलं, मस्त गेलं. आणि ही भावंड तुम्ही कसं एकमेकांबरोबर? एकदम मस्त बॉन्डिंग होतं आमचं. म्हणजे कधी भांडण नाही, तंटा नाही. म्हणजे माझ्या शब्दाला मान दिलाय त्यांनी आणि आजपर्यंत देतात. तुम्ही कधी त्यांच्याशी लहानपणी भांडला नाही मी तिघांबरोबर? ओरडायची जर चुकीचं काय केलं तर, पण मला त्यांनी उलट शब्द कधी अद्याप केलं नाहीये. म्हणजे तुम्ही ओरडता हा, पहिल्यापासून? म्हणजे काही चुकलं तर मग मी बोलते. आता तुमचं कुठे म्हणालात सासर? माझं सासर कर्जत मध्ये मुद्रे. तिथून इकडे सीसीटीव्ही लावून ठेवलेत. एवढं नाही. पण काय सांगणार नणंदबाईंबद्दल, काय सांगणार? खूप छान आनंद. आमच्या 4 नंद आहेत, खूप म्हणजे छानच आहेत. आणि म्हणजे आता तिला पण बहीण आहे, मला पण म्हणजे बहीण आहे घरी, मी पण एकटीच आहे. आणि मला असं वाटतं त्या माझ्या बहिणीच आहेत आणि बहिणीसारखंच प्रेम देतात. तुमचं काय म्हणणं आहे नणंदबाईंबद्दल? खरंच खूप चांगल्या आहेत त्या. पण ते इतकं लक्ष ठेवतात तिकडनं सीसीटीव्ही लावून ठेवलेत. भावांवरती थोडं ठेवलं पण पाहिजे ना. पण तुम्हाला राग आला की तुम्ही व्यक्त कसा करता? बोलूनच. बोलून. तुमचं काय म्हणणं आहे, ताईने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे त्यांच्या आनंदासाठी? तसं तर काहीच नाही. त्यांचा खूप स्वभाव खूप म्हणजे छान आहे एकदम. हो. आणि घरी खूप सांभाळून घेतात त्या. अरे वा वा. आणि यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बदल करण्यासारखं असं काही नाहीये. म्हणजे आता आहे ते सगळं व्यवस्थित. व्यवस्थित आहे. आणि त्यांनी त्या वहिनीने आता याच्या पुढे फक्त मुलाच्या शिक्षणाकडे छान लक्ष द्यावं, एवढं तेवढं तिला आता सांगेल. पुरे झालं नवऱ्याकडे लक्ष. 4 वर्षापासून नवरा केलं, आता मुलाकडे बघा असं नणंदबाई सांगताय. सासूबाई काय म्हणणं आहे दोघींबद्दल तुमचं? छान बोलल्या, बरोबर बोलल्या. मुलाकडे लक्ष द्यायचं. मुलगी लहानपणी खूप सगळ्या मुलांवरती भावंडांवर रागवायची, बरोबर ना? स्ट्रिक आहे ना ती. ती पहिल्यापासून स्ट्रिक्ट आहे.
तशी स्वतः पण व्यवस्थित राहिली, काही त्रास नाही दिला तिने. बरं मला सांगा, आता मुलीला आणि त्या जावयांना 1 आणि 2 नंबर द्यायचा असेल तर 1 नंबर कोणाला? जावयाला म्हणजे बिचारे अगदी शिस्तीत आहेत ना, म्हणून जावयांचा पहिला नंबर. आणि ते आहेत तसे. हो, ते आहेतच तसे. हो. म्हणजे कसे आहेत? म्हणजे खूप छान स्वभाव आहे. अद्याप तरी मला कधी उलट म्हणजे असे बोलले नाही. काही चुकलं तरी, चूक तर नाहीच होत, पण मी जरी रागावले तरी स्वतः शांत राहतात. तुमचं काय म्हणणं आहे बहिणीबद्दल? बहीण माझी रागीट आहे, चुकलं तर तिला लगेच राग येतो, हो. पण प्रेमळ आहे तेवढी, सगळ्यांना सांभाळून घेते सासरी. बरं मला सांगा, एकीकडे वहिनी आहे आणि एकीकडे बहीण आहे. आता या खेळात कोणी जिंकावं असं तुम्हाला वाटतंय? वहिनी. वहिनी. हा, कारण वहिनी आमची खूप हौशी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? एकीकडे बायको एकीकडे बहीण, कोणी जिंकावं असं वाटतंय? ती 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 जिंकली पाहिजे. बायको. हो. तुम्ही सांगा हो, वहिनी की बहीण? बहीण. बहीण. हा, लगेच भावाने बॅलन्स केला. तुमचं काय म्हणणं आहे? ताई. सासूबाई. सुनबाई. सुनबाई. सनबाई. बाबा. चला सुनबाई. चला सुनबाई. कळलं काय, सगळ्यांनी गेम केलाय, पण मी तुमच्या बाजूने आहे. तर बघूया या खेळात काय होणार, कोण जिंकणार. या दोघींपैकी जे कोणी जिंकणार त्या शेवटच्या खेळामध्ये, पैठणीच्या खेळामध्ये त्या वहिनींना आव्हान देणार. तर बघूया पुढच्या खेळात जाण्याची संधी या दोघींपैकी कोणाला मिळणार. खेळ सोपा आहे. हे घर तुम्हाला दोघींनाही काही नवीन नाही. याच घरामध्ये आम्ही ब्रोकोली असतात ना, त्या लपवून ठेवल्या. हां, वेळ सुरू झाल्यानंतर तुम्ही जायचं, शोधायचं आणि घेऊन यायचे. तुमच्या दोघींपैकी सर्वात आधी ज्या ब्रोकोली घेऊन येणार त्या पुढच्या खेळात जाणार. 1 2 3. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. बघू काय आणलं, बघू तुम्ही. 1 2 3 4. तुम्ही 1 2 3 4. तुम्हाला अजून 30 सेकंदाचा वेळ. अजून काही ठिकाणी लपवून ठेवलेली आहे, ती घेऊन या. 1 2 3. चला, वेळ सुरू झाली, लवकर. दोन 1. वेळ संपली. चला, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. खूप रागावलात? नाही नाही, काही नाही. हे गेम होतं, गेम म्हणून खेळली आहे, असं काही नाही. नाही नाही, इतकी वर्ष रागावला म्हणून झी नाही, मराठीकडून रागावली नाही. बाजूबंद. झी मराठीकडून बाजूबंद. धन्यवाद. वहिनी, सांगा या दोघींबद्दल. दोघींचा पण स्वभाव छान आहे. ही छोटी जाऊ कशी वागते तुमच्याशी? हा, चांगली वागते. मी कधी म्हटलं वाईट वागते? आणि त्या कशा, त्यांच्याबद्दल काय? चांगले आहे. चांगले आहे. काय सांगणार या कुटुंबाबद्दल? सांगायचं झालं तर खूप छान आहे की मी विचारही केला नव्हता की मला सासू सासरे एवढे चांगले भेटतील किंवा माझे दीर किंवा माझे जावं किंवा नंदा. कधी कधी म्हणजे दुसऱ्याचं बघून तिची सासू एवढी डेंजर, मग मला टेन्शन यायचं की माझी कशी असणार. पण तसं नाही आहे. आमचं दोघींचं नातं हे एका मुलीचं आणि आईचं झालेलं आहे. 1-4 वर्षामध्ये आम्ही म्हणजे कधी आमची भांडण तर अद्याप आजपर्यंत नाही झालाय. 4 वर्ष. मला सांगा, पूर्वी असं वाटायचं काही जणींच्या सासूबाई डेंजर असतात वगैरे असं. पण असतात डेंजर? असतात. तुम्ही ऐकलंय असं? हो, ऐकलंय. मग सासूबाईंना विचारतो, सासूबाई तुम्ही असं ऐकलंय का काही जणींच्या सुना डेंजर असतात म्हणून? सुना पण असतात डेंजर, समजून घेईल तेच आहे. हा, पण असतात डेंजर असतात. असतात ना, काही काही समजूनच घेत नाही ना. पण तसं सुना जशा डेंजर असतात तसे काही घरांमध्ये नणंदा पण डेंजर असू शकतात ना. असं प्रत्येकाने समजून घेतलं आहे. दोघांचा भांडण एकांकडून कमतरता घ्यायला लागते ना. तुम्ही पहिल्यापासून शांत नाही? शांत. तुम्ही कधी पटकन रागवत चांगलं नाही? याच्यामध्ये कार्यामध्ये आहे, त्यामुळे आपण शांतच. पण मुलांनी कधी शाळेत जाताना मस्ती केली आहे कधीच नाही. माझ्या तिन्ही मुलांनी मला कधी त्रास नाही दिला. कधीच नाही? नाही. बाय भूषणला महाराजी मोठा मा शांत आहे.
काय हो? तुम्ही काय जीभ बाहेर काढली ताई? त्याचं कारण असं की लहान असताना तो खूप जवळून टीव्ही बघायचा, नाही तर त्याला चष्माच नसता लागला. त्याच्यावरून वाद व्हायचं. म्हणजे किती त्याला आपण म्हटलं लांबून बघ, तेव्हा दादाकडे टीव्ही होती, फर्स्ट टीव्ही दादाकडे होती. तो गपचूप जाऊन एकदम टीव्हीच्या पुढे जाऊन टीव्ही बघायचा, त्याच्यामुळे त्याला नंबरचा चष्मा लागला. बरं, आज क्षमा मागायची असेल, इतके वर्ष झाली, तर तुम्ही कोणाची मागाल? मी मागेन तर आई बाबांची. कधी चुकून काय त्यांना रागाने बोलली असेल तर मी त्यांची क्षमा मागेन. आणि तुम्ही? माझ्या पप्पांची पण. आणि वडिलांची पण? हो. का हो? जर मी कधी चुकली असेल, त्यांना वाईट वाटलं असेल तर त्यांची. तुम्ही? मी माझ्या माहेरच्या आणि सासरच्या सर्व व्यक्तींना नकळत काही माझ्याकडून चूक घडली असेल किंवा मी काही त्यांना बोलले असेल तर मला आजच्या या क्षणाला त्यांनी जरूर माफ करावं, एवढंच म्हणाल. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? संपूर्ण कुटुंबाची. का? कधी रागाच्या बरोबर कोणाला काय बोललो असेल मी. मग बोलता? हो, कधीतरी. हो, कधीतरी. बरं, मला सांगा, आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल, एकच, जास्त नको, तर कुठला करणार? शॉपिंगला कमी जाणार. काय चेहरा खुल्लाय बघा तिकडे. तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर? असं तुम्हाला वाटलं मी रागावते तर विनाकारण सहज राग येईल हे मी शक्यतो कमी करेन आता. मला कधी याच्यापुढे. वाटलं? तुम्हाला वाटलं? मला नाही वाटलं. अरे नाही, कशाला वाटेल? ठीक आहे, मग मला जो राग येतो ते मी आता कमी करेन. होणार ना. तुमचं काय म्हणणं आहे? आज बदल करायचा असेल आजपासून तर? म्हणजे मी जरा स्लो काम वगैरे करताना जरा फास्ट करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही नणंदबाई स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर? राग थोडा कमी करे, चिडचिड करते ती कमी करे. पण मगाशी सांगताना बहिणीचा राग सांगितला, म्हणजे स्वतः सांगू का सर, सगळ्या बहिणी सारख्याच म्हणजे असं. तुम्ही आजपासून बदल करायचा असेल तर? आध्यात्मिक कार्यात सहभागी होणार. सहभागी होणार. आता पैठणीचा खेळ आहे, कोण जिंकणार ते बघायचंय. हा, काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? कोणी जिंकली पाहिजे? बायको. मगाशी बहीण, आता बायको. पैठणीचा विषय आल्याबरोबर बायको लगेच. बरं ताई, तुमचं काय म्हणणं आहे? वहिनी वहिनी. तर वहिनीवर ठाम आहेत ताई. आमच्या हो, दीर. अच्छा, तुमचं जाऊबाई? जाऊ बाई. सासूबाई? सुनबाई जिंकली पाहिजे. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? सुनबाई. आजी, तुमचं काय म्हणणं आहे? दोघींपैकी कोणी पण. बघूया कोण जिंकणार पैठणी. त्यासाठी हा खेळ सोपा आहे. दोघींना 10-10 संधी. इथे जी व्हाईट पट्टी चिकटवलेली आहे तिथे ती सोंगटी ठेवायची आणि स्ट्रायकर सारखी, म्हणजे कॅरमवरती खेळतो तशी मारायची. आणि या पट्टीच्या पुढे जाऊन, या पट्टीवर थांबली तरी चालेल, पुढे थांबली तरी चालेल, पण या चौकोनामध्ये ती जाऊन थांबली पाहिजे. दोघींनाही 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. पैठणी याच घरात राहणार का सासरहून माहेरी आलेली ताई ती पैठणी घेऊन सासरी जाणार, ते आत्ता ठरणार. बघूया काय होणार. 5 संधी तुमच्यासाठी. पहिल्या ताई, तुम्ही खेळा. एक, 2. चला, 5 संधीमध्ये 2 ही गुणसंख्या. खेळा. 1, 2, 'तुमची पण गुणसंख्या 2, तुमची पण 2. आता ताई परत. बघा, आतापर्यंत ताईने 2च गुणसंख्या आहे. तीन, अजून 0. बरोबरीत आहे सामना. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चला, चांदीचं नाणं आणि बाजूबंद घेऊन सासरी जाणार आहेत, काही टेन्शन नाहीये. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे.
पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.